हा व्हिडिओ श्रावणातला नाही. कारण घरामध्ये मी श्रावणामध्ये कधीच नॉनव्हेज बनवत नाही किंवा खातही नाही आम्ही. तर हा व्हिडिओ आहे मागच्या महिन्यातला, पण तो अपलोड करायचा राहून गेला होता. तर पटकन अशी मी इथे थाळी बनवली ती तुमच्यासोबत शेअर करतीये. अंडी उकडायला ठेवली आहेत आणि मसूर डाळ आणि तांदूळ आपण इथे धुवून घेतलेत. तांदळामध्ये मीठ घातलंय आणि मसूर डाळीमध्ये हळद आणि टोमॅटो आपण इथे चिरून घातलाय. हे जे वरण आहे ते मला जास्तीत जास्त आवडतं. तर आठवड्यातनं एक 2 ते 3 वेळा हे बनतच असतं. मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेतोय. इथे वांगी जी आहेत ती धुवून ठेवली आहेत. आपल्याला वांग्याचे काप बनवायचे आहेत. एक वेगळ्या पद्धतीने अतिशय सोपी डिश आहे. एका ताटामध्ये हळद, लाल तिखट, धणे, जिरे पूड घेतलीये, हिंग घातलंय, चाट मसाला, गरम मसाला वापरलाय, मीठ घातलंय आणि मिक्स करून थोडं पाणी घालून तिथं छान अशी थोडी घट्टसर पेस्ट बनवून घेतलीये. वांग्याचे काप तुम्ही बघताय गोलाकार मी इथे कट करून घेतेय. हे जे काप आहे ते अगदी पटकन बनतात. मसाला आतपर्यंत मुरण्यासाठी वांग्याचे जे काप आहेत त्याला आपण टोचे मारून घेतले आणि आपण मसाला बोटांच्या साहाय्याने लावून घेतोय. आणि लावल्यानंतर आपल्याला ही वांगी जी आहेत ती अशीच बाजूला ठेवायची आहेत. वरण हटवून घेतलंय. वरणाला छान अशी फोडणी देऊन घेऊया. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग घातलंय. कढीपत्त्याची पानं घालतीये. लसणाच्या कुड्या घालतीये. काश्मीरी मिरची असते लाल ती घातलेली आहे सुकी. डाळ शिजवलेली आपण इथं काढून घेतोय. पाणी घ्यायचं आणि नंतर आपल्याला यावरती फक्त मीठ आणि गूळ घालायचे वरतून. खूप छान अशी ही डाळ बनते. पोळ्या लाटून घेतल्या. त्यानंतर लगेचच त्याच तव्यामध्ये तेल घेतलंय. या गरम तेलामध्ये आपण वांग्याचे जे काप आहेत ते छान असे शॅलो फ्राय करून घेऊया. वांग्याला जी आपण मसाला पेस्ट लावली त्या पेस्टमध्ये तुम्ही थोडासा रवा पण घालू शकता. म्हणजे हे जे काप आहेत ते अजून थोडे कुरकुरीत बनतात. तर कोणत्याही पद्धतीने बनवा, काप अतिशय टेस्टी लागतात. जेवणामध्ये काही थोडं चमचमीत हवं असेल तर ही वांगी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.